नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये। बघा, या चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील सोयाबीन मार्केट भाव। सोयाबीनच्या मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांमधून मोठी वाढ झालेली आहे। महाराष्ट्रातील लातूर असेल, उदगीर असेल, अकोला असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे। लातूर या शहरामध्ये 4,700 रुपये प्रति क्विंटल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये लातूर सोयाबीन मार्केट हे महत्त्वाचं मार्केट मानले जाते। तसेच अकोला असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, उमरेड असेल, भद्रावती असेल, या सर्व ठिकाणचा आपण आजच्या मितीचा सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत। गेल्या काही दिवसापासून सोयाबीन बाजारभाव 3500 ते 4000 रुपये होते, ते आता 4,500-5,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। बघूया, पहिलं मार्केट या ठिकाणी आवक आलेली आहे। अमरावती 3450 क्विंटल आवक आले, 4,100 ते 4,400 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आला आहे। सरासरी बाजारभाव बघितला अमरावतीचा 41 ते 44 रुपये प्रति क्विंटल आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये अमरावती मार्केटचा समावेश होत असतो। त्यानंतर मुरुम 500 क्विंटल आवक आली आहे, 3600 ते 4400 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुरुम या शहरामध्ये आहे। सरासरी दर मुरुममध्ये 36 ते 44 रुपये प्रति क्विंटल किलो आहे। लातूर सर्वाधिक आवक आज या ठिकाणी 790 क्विंटल, 4300 ते 4700 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला लातूर या ठिकाणी 4700 रुपये असल्याचं पाहायला मिळतं। मलकापूर 420 क्विंटल आवक आली आहे, 4000 ते 4500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये आहे। सरासरी दर मलकापूरमध्ये 40 ते 45 रुपये आहे। महाराष्ट्रात अजून सोयाबीनला बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। कारंजा 3000 क्विंटल आवक आली आहे, 3900 ते 4500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये असल्याचं पाहायला मिळतं। महाराष्ट्रामध्ये वाढीचं कारण म्हणजे काय बघा, अहमदपूरमध्ये एकूण आवक आली आहे 982 क्विंटल, 3500 ते 4600 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे। सरासरी दर या ठिकाणी 40, 45, 46 रुपये आहे। आपण बाजारभावाची वाढीची शक्यता जर वर्तवली तर त्याच्यामध्ये आवक हे महत्त्वाचे घटक आहे, कारण आवक कमी झाली तर बाजारभाव वाढणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही केंद्राचे निर्यात शुल्काचे दर आहे ते सुद्धा कमी केल्यामुळे आवक वाढण्याची, बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। व्हिडिओ आपल्याला कसा वाटला